यो व्हॉट्सअप गाइस, तर आज आपण बनवणार आहे मॅजिक क्यूब. म्हणजे मॅजिक क्यूबच आहे. तुम्हाला वाटते की नाही? बघा, हे बघा, ते असं पतलं आहे. हे आता होणार मोठं बॉक्स. तर हे तुम्ही क्राफ्ट पेपरनी पण बनवू शकता. माझ्याकडं सध्या आता क्राफ्ट पेपर नव्हता, तर म्हणून मी बुकचा पेपर घेतलेला. तर चला बनवूया. आणि हां, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लेट्स गो. सगळ्यात पहिले क्राफ्ट पेपर घ्या. त्याला असं ट्रायंगल शेप फोल्ड करा. दिसतंय ना तुम्हाला? परत ही जी लाईन आहे त्यापासून इथे फोल्ड करा, हे 2. ठीक आहे, असं. परत जे मागचे जे आहेत स्ट्रेट लाईन त्यावरच फोल्ड करून टाकायचे. इथं असं फोल्ड केलं. दुसऱ्या बाजूनी पण आपल्याला सेम तसंच करायचं आहे. तर असं सेम करायच्या नंतर ना होऊन जाईल आपलं बरोबर. इथं हे असं फोल्ड करून घ्यायचं. ठीक आहे. आता हा जो ट्रायंगल आहे ना, तो इथपर्यंत आणायचा. जे इथे आहे ना तिथपर्यंत आणायचं आहे. नंतर ह्याला थोडंसं त्या साईडला फोल्ड करायचं. मग असं फोल्ड होणार. नंतर सेम असंच इथून फोल्ड करून घ्यायचं आपल्याला. हे त्याच्या टोकाच्या इथपर्यंत असं फोल्ड केलं. ठीक आहे. फोल्ड करायच्या नंतर इथं अजून एकदा खोलून परत फोल्ड करायचं. एकदम दाबून फोल्ड करायचं आहे. आणि नंतर याला असं. ठीक आहे. आता हा असं झाला. मासला आपल्याला अजून एक बनवायचं आहे. ठीक आहे, मी ते ह्याला बाजूला ठेवतो. सेम तुम्हाला अजून एक बनवून दाखवतो. ठीक आहे. हा ट्रायंगल शेप फोल्ड केला. इथे याला असं फोल्ड करायचं आहे. दुसऱ्या साईडनी पण सेम फोल्ड करायचं आहे. सेम स्टेप्स आहेत. आता तुमच्यासाठी डबल केले मी, की तुम्हाला समजेल की कसं हे करायचं एकदम परफेक्टली. ठीक आहे. आता ही सेम स्टेप आहे. सेम टू सेम इथं घ्यायचं. सेम आपल्याला बनवायचं आहे, असं काय नाही. पण परत जी स्टेप आहे ती हार्ड होणार आहे थोडीशी. हे झालं. एवढी पण हार्ड नाही होणार. आता हे त्याच वर घ्यायचं. दोन्ही एकमेकांच्या साईडवर नाही, दुसऱ्यांच्या साईडवर घ्यायचं आहे. ठीक आहे. हे बघा, इथं हे झालं. बस. आता हे हार्ड स्टेप म्हणून मी तुम्हाला समोरासमोर करून दाखवणार आहे. हे बघा, हे 2 आहेत स्टेप. 2 ह्याला ना फ्रंट बॅक करायचे. इथून पण पाठी आणि समोरनं पण पाठी. तसे 2 येतील दोघांचे. पुढचा नाही तर पाठचा. मी इथं पुढचा घेऊन त्याच्या पाठच्या ह्याच्यात, हे बघा, त्या पाठच्या ह्याच्यात इथं मी टाकणार आहे. असं घेऊन खेचून फक्त ह्याच्या आतमध्ये टाकायचं आहे. बस. इथून असं आतमध्ये टाकायचं आहे. ठीक आहे. दुसऱ्या बाजूतून सेम आहे. ठीक आहे. परत दुसऱ्या बाजू पण सेम करायचं. दुसऱ्या बाजूनी पण सेम करायचं आहे आपल्याला. इथे मी तुम्हाला डबल दाखवतो. नीट नाही दिसलं कॅमेरामध्ये. मी असं डोळे दाखवत होतो. मग त्यानंतर हे 2 आहेत. ठीक आहे. फ्रंट बॅक पूर्ण हे करावं लागलं. आता हे झाल्याच्या नंतर ना तुम्हाला दाखवतो. आता हे जे आहे ना, ही जी आहे बाजू, त्यातनं ह्याच्या आतमध्ये टाकायची आहे. हे बघा, अशी. हे गेलं. ओके. आता इथं 2 आहेत एकमेकांच्या बाजूला क्रॉस शेप. इथं पण सेम करायचं आहे. ठीक आहे. ते पण असं सेम टू सेम. बस. आता त्याला आपल्याला ग्लू लावायचं आहे. त्यानंतर आपलं रेडी झालं. ओके. ग्लू लावायच्या नंतर आपलं रेडी झालं. ग्लू लावलं ना
मग थोडंसं ग्लू लागणार, जास्त नाही लागणार आहे. थोडंसं 1 बूंद 2 बूंद ग्लू लावायचा. त्यानंतर झालं. आता हे झाल्याच्या नंतर इथून जे आहेत क्रॉसवर्ड ते एकाच्या समोर असं सगळं फोल्ड करून घ्या आधी. असं एकदम फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला. इथून पण सेम असं फोल्ड करून घ्यायचं. आता मी इथं माझा ग्लू घेतलेला आहे. याला आपण ग्लू लावून घेणार आहे आता. हे बघा, इथं असं मी ग्लू लावला. ठीक आहे, ग्लू लावायच्या नंतर होऊन जाईल. इथे मी असं ग्लू लावते बघा. बस इथं स्टिक करून टाकणार. असे सगळ्या बाजूनी स्टिक करून टाकायचे आपल्याला. स्टिक करायच्या नंतर आपण असं परत तुम्हाला दाखवणार ते कसं पतली आणि मोठं होणार. ह्याच्याने आपण डाईज पण बनवू शकतो. 1 लिहून 2 लिहून 3 4 5 6 असे एकमेकांच्या बाजूवर. पण त्याला फुल व्हाईट पेपर नाही तर कुठलं पण. हे बघा, झालं आपलं रेडी. जस्ट हे बघा. सबस्क्राईब हा बोलतोय, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब हा माणूस पण बोलतोय. सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं. असंच मोठं होणार आहे. एकदम परफेक्टली झालेलं आहे आपलं रेडी. हे बघा, एकदम परफेक्ट झालेलं आहे. तर बाय बाय गायज, भेटूया नेक्स्ट चॅनल. लाईक शेअर